राज्यातील तिसऱ्या मानाची पालखी म्हणून ओळखल्या जात असलेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी दिंडीचे बीड जिल्ह्यात आगमन झाले। पैठणहून निघालेल्या या दिंडीचे जिल्ह्यातील शिरूर कासार येथे ग्रामस्थांनी स्वागत केले। हजारो वारकऱ्यांच्या सहभागाने ही दिंडी मार्गस्थ होत आहे। शिरूर शहरांमध्ये येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखी दिंडीचे फटाके आणि ढोल बँड वाजवून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। पायघड्या टाकून त्यावर ही पालखी पुढे पुढे जाते। गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा शिरूरकरांनी कायम ठेवली आहे। पालखी दिंडी शिरूरमध्ये आल्यानंतर घरोघरी या पालखीमधील वारकऱ्यांना फराळाचे दिले जाते। पालखी रथामधून उतरवून येथील नागरिक खांदा देऊन गावामध्ये घेऊन आले। दुपारपर्यंत ही पालखी शिरूर येथील हनुमान मंदिरामध्ये ठेवण्यात येते। यावेळी नागरिकांनी या पालखीतील नाथांच्या पादुकांचे दर्शन घेतले। त्यानंतर ही पालखी खांद्यावर घेऊन जवळच 5-6 किलोमीटर असलेल्या राक्षस भुवन येथे नेण्यात आली आणि तेथून पुढे ही पालखी पुन्हा रथामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी मार्गस्थ झाली। पैठणवरून निघालेली संत एकनाथांची पालखी बीड जिल्ह्यातील शिरूर आणि पाटोदा तालुक्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते। या पालखी सोहळ्यासाठी शासनाकडून औरंगाबाद जिल्ह्यामधून मेडिकल ऑफिसर बरोबर असतात, पाणी पुरवठा बरोबर असतो, पोलीस संरक्षणाची मागणी आम्ही अनेक वर्षापासून करतो आहे। पैठण ते पैठण पोलीस संरक्षण मिळावं, कारण सगळ्या पालख्यांना जो जिल्हा आहे त्यांचा त्या जिल्ह्यामधून पोलीस संरक्षण मिळतं, पण प्रशासना अनेक वर्षाची मागणी ती पूर्ण करत नाही। प्रत्येक जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त येतो, पण तो तात्पुरता असतो। हा बरोबर आता चांदीचा रथ आहे, अनेक हौशे गौशे नवशे बरोबर असतात, त्यावरही कंट्रोल पाहिजे। म्हणून आमची मागणी आहे की जो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, त्यांनी आमच्याबरोबर एक गाडी आणि 4-5 पोलीस असा स्टाफ आमच्याबरोबर दिल्यास पालखी सोहळ्याचं संरक्षण होईल आणि अनेक ठिकाणी जी येणारी आम्हाला अडचण आहे ती पूर्ण होईल। मागणी अनेक वर्षाची आहे, पण शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा, आरोग्य सेवा आणि पोलीस संरक्षण हे मिळत आहे। शासनाची यावर्षी या पालखी सोहळ्याकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं आहे। अनेक ठिकाणी सुलभ शौचालय, पाणी पुरवठा, वॉटर मंडप व सर्व ऑफिसर्स त्यांना या पालखी सोहळ्याकडे लक्ष देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। या पालखी सोहळ्याची 426 वर्षाची परंपरा आहे। या पालखी सोहळ्याला पंढरपूरमध्ये मोठा बहुमान आहे। सकल संतांचे काले हे गोपाळपूरला होतात, पण नाथमारांचा काल हा पांडुरंगाच्या मंदिरात होतो। हा मोठा बहुमान या पालखी सोहळ्याला आहे। या पालखी सोहळ्याचा 18 दिवसाचा प्रवास आहे। या प्रवासामध्ये 4 रिंगण होतात। पहिलं मेडसिंगी, दुसरं पारगाव घुमरे, तिसरं नांगवडा आणि चौथं कवेडण, 5वं उभं रिंगण पंढरपूरमध्ये येथे होऊन पालखी सोहळा पंढरपूरमध्ये प्रवेश करतो। या पालखी सोहळा अनेक वर्षाची परंपरा आहे, जी नाथमारांचे नातू राघोबा यांनी परंपरा चालू केलेली आहे। या पादुका डोक्याहून पहिले प्रवास करत होत्या, नंतर त्याला पालखीचं स्वरूप आलं आणि आज वैभव संपन्न चांदीच्या रथात हा पालखी सोहळा मार्गस्थ आहे।